राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे आपल्या सोबत आहे. त्यांनी आज एक राष्ट्रवादीची जी बैठक घेतली आणि त्या बैठकीत त्यांनी असंख्य मुद्दे या ठिकाणी मांडले. भाऊ, आज राष्ट्रवादीची बैठक आपण घेतलेली आहे, काय विषय या बैठकीत झाले? विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ही पहिली बैठक या विधानसभा क्षेत्राची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची होती. विधानसभेमध्ये अपयश आलं या ठिकाणी, त्यामुळे काँग्रेस आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काही नाराजीची भावना होती. आता आगामी कालखंडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे. या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनानं कार्यकर्त्यांमध्ये जोश आला पाहिजे, उत्साह आला पाहिजे आणि म्हणून त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यामध्ये परत उत्साहाचं वातावरण करणं आणि या निवडणुका परत जिंकणं, तसं सरकारचं अपयश जनतेसमोर मांडणं, मोर्चे आंदोलनामध्ये सहभागी होणं, अशा स्वरूपाचे मुद्दे या बैठकीमध्ये मांडले. भाऊ, तुम्ही एक मुद्दा महत्वाचा या ठिकाणी मांडला की पालकमंत्रीसाठी या ठिकाणी वरचढ सुरू झालेली आहे. हे एक वेळ मंत्री केल्यानंतर मला या जिल्ह्याचं पालकमंत्री करावं म्हणजे हा हावरटपणा आहे, आचरटपणा आहे, लोचाटपणा आहे. तुम्हाला काम करायला महाराष्ट्रभर संधी दिलेली आहे ना, महाराष्ट्रभर काम करायला मला हाच जिल्हा पाहिजे कशासाठी, याच्या मागे काय कारण आहे? भाऊ, बरेचसे मुद्दे तुम्ही मांडले, पण आता एक चर्चा सुरू झाली की तुम्ही भाजपात जाणार, देवेंद्र फडणवीसांची तुमची भेट झाली, असं बऱ्याचशा चर्चा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. अशा चर्चेला काही अर्थ नाही आहे. देवेंद्रजींची भेट मी माझ्या विकास कामं जे मतदारसंघातले त्या संदर्भामध्ये घेतली, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही.